या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल. अभिजात मराठी भाषा घडवण्याचं काम सावरकरांनी केलं, योगेश सोमण यांचं वक्तव्य. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी असंख्य शब्दांचा समूह देऊन मराठी भाषेला अभिजात केलं, असं प्रतिपादन लेखक, सिने, नाट्य अभिनेते योगेश सोमण यांनी केलं. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीनं शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी एम्फी थिएटरमध्ये आयोजित सावरकर आणि मराठी भाषा या विषयावरील व्याख्यानामध्ये ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज यांची जयंती, मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता दिनेश परदेशी होते. राष्ट्रप्रेम आणि पुस्तक प्रेम स्वातंत्र्यवीर सावरकरांचं बालपणापासूनच होतं. सावरकरांनी जे धैर्य दाखवलं ते कुणीच दाखवू शकलं नाही. लेखक, चरित्रकार, नाटककार, राष्ट्रप्रेमी आणि पुस्तक प्रेम स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून राष्ट्रप्रेम आणि पुस्तक प्रेम स्वातंत्र्यवीर सावरकरांचं बालपणापासूनच होतं. सावरकरांनी जे धैर्य दाखवलं ते कुणीच दाखवू शकलं नाही. लेखक, चरित्रकार, नाटककार, राष्ट्रप्रेमी, क्रांतिकारक अशा विविध भूमिकेतून सावरकर स्वयं घडले. सावरकरांनी वेद उपनिषदाचं वाचन केलं. 22 जून 1897 रोजी दामोदर हरी चापेकर यांचं शौर्य हे सावरकरांच्या मनावर बिंबलं आणि त्यातूनच क्रांतिकारक घडला. आपल्या लेखनातून सावरकरांनी राष्ट्रप्रेम जागृत केलं. ब्रिटिश राजवटीत मराठी भाषेवर इतर भाषांचं आक्रमण मोठ्या प्रमाणात होतं. अनेक शब्द इतर भाषेतील वापरले जायचे. क्रांतिकारक, राष्ट्रप्रेमी सावरकरांना त्याचं वाईट वाटायचं. त्यातूनच त्यांनी मराठी भाषेसाठी अनेक शब्द दिले, असं योगेश सोमण यांनी सांगितलं. मराठी भाषा आणि सावरकर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सावरकरांचं कर्तृत्व आणि क्रांतिकारी विचार हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याच्या जीवनावरील घटनांचे अनेक चित्रपट तयार व्हायला पाहिजेत. त्यासाठी सावरकरांच्या जीवनावर वेबसिरीज तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे, असंही योगेश सोमण यांनी सांगितलं. प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष रेणुका महागावकर यांनी प्रस्तावित केलं. साहित्य परिषदेच्या विविध उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिनेश परदेशी यांचा परिचय अमोल धाबळे यांनी करून दिला. वक्ते योगेश सोमण आणि प्रमुख पाहुणे दिनेश परदेशी यांचं स्वागत आणि सत्कार अध्यक्ष रेणुका महागावकर यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान सावरकर यांचं ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य झालं त्या ठिकाणाला भेट देणारे सुधाकर देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. प्राध्यापक सुहास पुजारी यांचाही सेवानिवृत्त निमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत बडवे उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जितेश कुलकर्णी यांनी केलं, तर आभार प्रकाश मोकाश यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी रसिक श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पद्धतीने आपल्या तोंडामध्ये मग महापौर असेल, दिग्दर्शक असेल, छायाचित्रकार असेल, संपादक असेल, म्हणजे एडिटर, संकलक, हे जाता जाता दिलेले मराठी शब्द आहेत. हे तर त्यांची मोठी मोलाची देणगी आहे. परंतु ज्या पद्धतीचं काव्य सावरकरांनी लहानपणापासून लिहिलं, ते काव्य ही सगळ्यात मोठी देण मराठी सारस्वताला आहे, साहित्य क्षेत्राला आहे. साहित्याच्या या एवढ्या मोठ्या व्यापामध्ये मराठीच्या समृद्धतेची भर घालणार असा आहे. याची सुरुवात कुठपासून झाली असावी. म्हणजे मी ज्यावेळेला त्या चरित्राचा अभ्यास करायला लागलो तर सावरकर साधारण मला माहित असलेल्या आणि ज्ञात असलेल्या याच्यानुसार 10व्या 11व्या वर्षापासून लिहायला लागलेले होते. बरं, आता याला काही पूर्वपीठिका होती का, की बाबा घरामध्ये कोणीतरी आहेत, बाबा लेखक आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, त्यांच्या तोंडून वेळोवेळीच्या उक्त्या ऐकल्या, वेळोवेळीचे अभंग ऐकले, ओव्या ऐकल्या, ज्यांची कीर्तन पाहून किंवा इतर काही व्याख्यानं ऐकून वगैरे काही त्यांच्यावर संस्कार झाले होते का? तर मला स्वतःला, मी जेव्हा सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायला लागलो त्यावेळेला मला असं जाणवलं की सावरकर हे आपले आपण सेल्फ मेड, आपले आपण घडलेले राजकीय नेतृत्व होतं, घडलेला क्रांतिकारक होता. सावरकर हे साहित्यिक म्हणूनही त्यांचे ते घडलेले होते. त्यांनी जे लहानपणापासून घरामधल्या विविध ग्रंथांचं वाचन केलं, त्याच्यावर स्वतः विचार केला, अत्यंत स्वतःचा विचार करून त्या विचारावर तार्किक दृष्ट्या घडत गेलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सावरकर, असं मला वाटतं. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी
आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15in1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज, बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.